आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाहाकारी गावात एक आगळीवेगळी मिरवणूक पाहायला मिळाली। ढोल ताशा सनई चौघडा या पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक जरा वेगळीच वाटली। आज संपूर्ण भारतात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। आदिमाया आदिशक्तीचा जागर आपल्या टाहाकारी गावातही आदिशक्ती आदिमाया आई जगदंबा मातेचं भव्य असं पांडवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे। तर मी आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील आज पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपणही या ठिकाणी दर्शनास नक्की या। मुंबईवरनं 160 किलोमीटर, पुण्यावरनं 110 किलोमीटर, तर नाशिकवरनं 60 किलोमीटर अंतरावर हे जगदंबा देवीचं मंदिर आहे। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय। सनई चौघडा आणि वारकरी संप्रदायाची ओळख असलेला पखवाद आणि वीणा या पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आई जगदंबा मातेचा मुकुट मंदिराच्या दिशेनं निघाला होता। मिरवणूक संपन्न झाल्यानंतर आढळा नदीवरती देवीचा पहिला जलाभिषेक केला जातो। आढळा नदीवरील हा देवीचा जलाभिषेक संपन्न होऊन देवीचा शृंगार करून विधिवत आरती करण्यात आली। साऱ्या जगाची आई पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली आई अंबेचा यावेळी अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सहपत्नीक उपस्थित होते। आमदार डॉक्टर किरण साहेबांच्या हस्ते देवीची महापूजा होऊन मुखोट्याची प्राणप्रतिष्ठापना झाली। आईच्या मुखोट्याचा अभिषेक संपन्न होऊन सौभाग्याचे सुवर्ण अलंकारही मुखोट्याला घातले गेले। यावेळी अकोले तालुक्यातील अन्य मान्यवरही उपस्थित होते, तर टाहाकारी गावचे ग्रामस्थही मोठ्या संख्येनं जमले होते। यावेळी टाहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांचा सत्कार आयोजित केला होता।
सत्कार झाल्यानंतर सार्वजनिक घटस्थापना करून नवरात्र उत्सव आणि अखंड हरिनाम सप्त्यास सुरुवात झाली. तर मित्रांनो, आई जगदंबेच्या चरणी हा पुष्पहार अर्पण करून आपला हा ब्लॉग या ठिकाणी थांबूयात. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.